आज या ठिकाणी विशुभाऊ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा सोनाले एलकुंदे देवालीपाडा या शाळेसाठी आदरणीय नेते शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी एक सहल आयोजित केलेली आहे। सोनाले ते मराडेपाडा या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं पावनभूमीमध्ये दर्शनासाठी ही सहल निघत आहे आणि विशुभाऊ म्हात्रे यांनी एक चांगली संकल्पना अंमलात आणून ते आज साध्य होत आहे। जिल्हा परिषद शाळा सोनाले, जिल्हा परिषद शाळा एलकुंदे आणि देवालीपाडा या तिन्ही शाळांचं या ठिकाणी 4 बस आज इथून जात आहेत आणि एक चांगला योगायोग आहे की आज आदरणीय नेते प्रकाशजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून इथे सहल जात आहे आणि चांगल्या पद्धतीचं आज इथे मुलं उपस्थित आहे। जवळजवळ 270 मुलं इथून जात आहेत आणि सर्व शिक्षक वर्ग आहे आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळी आहेत, पोलीस पाटील आहेत आणि शिक्षक वर्ग आणि अशा पद्धतीचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे दैवत आहेत हे महाराष्ट्राचे, खरोखरच त्यांचं एक इतिहास आहे आणि तो इतिहास मुलांना माहीत असणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ही सहल आज इथे साध्य होत आहे। त्या ठिकाणी सर्व जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे आणि मी विशुभाऊंना धन्यवाद देतो कारण ती काळाची गरज आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवणं आणि पुढच्या पिढीला त्याच्यातनं विचार घेणं फार महत्त्वाचं आहे। शिवाजी महाराज केवळ व्यक्तीच नसून एक विचार आहे आणि त्या विचारातून अनेक क्रांती घडवलेले, स्वराज्य निर्माण करण्याची ताकद त्या विचारांमध्ये आहे आणि अशा प्रकारचं दैवत, त्या दैवताचं दर्शन घेणं खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचे प्रत्येक वर्षी सहल जावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवणं हे काळाची गरज असून आणि खूपच उशीर झाल्यामुळे आपल्याला जास्त काही न बोलता आपण या सहलीचं जे आयोजन केलं ते व्यवस्थितरित्या शिक्षक वर्गांना विनंती असेल की सर्व मुलांना सांभाळून आणायचं आहे आणि आज शिवसेनेचे आदरणीय नेते प्रकाशजी पाटील साहेब यांना जिल्हा परिषद शाळा आणि सोनालीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं आयुष्य एक चांगलं सुख समाधान आणि त्याच्याकडून चांगलं कार्य होत राहावं ही सदिच्छा। धन्यवाद।